गॅरंटी. पहिला शब्द काय वापरला? आणि कोणत्या क्षणाला जाईल याची गॅरंटीच नाही. महाराजांनी प्रत्येक क्षणाचा विचार करायचा. हा अनमोल ठेवा वास्तविक पाहता मिळत नाही, तर भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वाद आई वडिलांच्या पुण्याने आपल्याला प्राप्त झाला. मग प्राप्त झालेल्या जीवानं महाराज उठा की रे कुठल्या क्षणाला जाईल याची गॅरंटी नाही. मग पहिला शब्द वापरला महाराजांनी क्षणोक्षणी. दुसरा शब्द वापरला हाची. हाच विचार करा बाबा, कारण का कोणत्या क्षणाला जाईल याची गॅरंटी नाही म्हणून प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितलाय. आता प्रत्येक जण विचार करतो, विचार करत नाही असा एकही व्यक्ती आपल्या गावामध्ये सापडत नाही. पण विचार गेला कधी करतो? वेळ गेल्यावर करतो का वेळेच्या आधी करतो? ठेच लागल्यावर करतो का ठेच लागायच्या आधी करतो? बरोबर आहे की नाही? ठेच लागायच्या आधी विचार केला पाहिजे. महाराजांनी त्याच्यासाठी सांगितलं क्षणाला विचार करा. एक जण उठला म्हणा, महाराज कोण म्हणतो विचार करत नाही? दिवसा तर करतो, पण रात्री सुद्धा तचकून उठतो 3 वाजता. ड्युटीला जायचंय, कीर्तनाला जायचंय. तसंच झालं महाराज. रात्री 1 वाजता झोपलो आणि 3 वाजता तचकून उठलो. कुठं जायचंय? हैदराबादला. उठा. मी विचार केला नाही का? कुठला उद्धार करायचा का? प्रत्येक जण विचार करतो. वेळ गेल्यावर, वेळ जाण्याच्या अगोदर महाराज आपल्याला सावध केले. बाबांनो, हा अनमोल ठेवा वास्तविक भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे. म्हणून हाच विचार करा. कोणता? प्रत्येक जण विचार करतो. मी मागाशी बोलून विचार करून पांढऱ्याची विचार करूनच पांढरी झाली ना? उन्हाळा पांढरी झाली? कोणत्या विचाराने पांढरी झाले? संसाराच्या का आपल्या? महाराज सुद्धा विचार करतात. महाराजांनी एका ठिकाणी विचार सांगितला, कै महाराजांनी विचार सांगितला. महाराजांनी सुद्धा विचार केला. कोणता? आम्ही कोणता करतोय? हाची. सकारात्मक भाषा वापरली सांगितली. आता बाकीच्याला मग असे चाल म्हणता येत नव्हती का? काही एकच चालित होतं काय? सांगा ना. बाकीच्या का मग अशी गप बसले. एका म्हणता भले तुझे सहजाचे. एकाला भलं म्हटलं की दुसऱ्याला वाईट आहे म्हणायची गरज. महाराजांची भाषा कशी आहे बघा. चकारा ह्याची दान देगा देवा. सकारात्मक भाषा म्हणतात. हाची. क्षणाला विचार करा. पण कोणता? मुलाचं लगीन कधी होईल? सध्या भेडसवणारा प्रश्न आहे. 40% माल बिगर लागलाच आहे. कुठल्या पण गावात जावा, आम्हाला लोक काय विचारते? पोरं काय विचारते? माझा उद्धार कधी होईल म्हणजे सांगा ना. काय म्हणते ते? महाराज तुम्ही एवढं फिरताय बघा काय आम्हाला काय
तसा एखादा तर युवक माझ्याकडे आला असेल का, महाराज मला फार तळमळ आहे हो, मला माझ्या जीवनामध्ये कधी संतांचं दर्शन होईल, कधी देवाची भेट होईल, कधी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा. असे जातीचा एक तरी विद्यार्थी येईल का माझ्याकडे? कशासाठी येईल? महाराजांनी शब्द हाच विचार करावा. 80 वर्षाचं म्हातार होते, 3 टाइम कचून खायचो आणि बाहेर पॅक्टरीवरून बसायचो. आमच्या घराच्या पाठीमागे आणि आमच्या पलीकडच्या बाजूला गवळ्याचा वाडा होता आणि त्याच्याकडे 40 म्हशी होत्या. त्याला पाण्याची आपदा होती म्हणून ती पाणी बाजारात पुढे घेऊन जातात चंद्रभागेला. म्हणजे म्हाताऱ्याच्या समोरच 40 म्हशी रोज जायच्या. रोज म्हशी 40 त्याच्या समोर जायचं. त्या 40 म्हशीपैकी एका म्हशीची गोल शिंग होती. त्या बसलेल्या म्हाताऱ्यानं उगा बसले बसले विचार केला, म्हशीच्या गोल शिंगात आपलं मुंडकं घरचं खायचं, ते टाईप कचून खायचं महाराज. दरवाजाला बसायचं आणि एकच विचार करायचा, कोणता? म्हशीच्या शिंगात आपलं मुंडकं बसल का. असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही काका, 6 महिने दिवसा आणि 6 महिने रात्री एकच विचार केला त्याला, कोणता? म्हशीच्या शेंगात आपलं मुंडकं बसल का. आणि आता अभ्यासाला काय पण शक्य आहे, बरोबर आहे की नाही? अमेरिकेमधल्या पोराला बोलायचं म्हणलं तर किती मिनिटात बोलतो आपण? बटन दाबायचं, हॅलो मी बाबूराव बोलतोय. अभ्यासानं शक्य झालं का नाही? बरोबर आहे का नाही? तसं तर अभ्यास केला किती दिवस? 6 महिने दिवसा, 6 महिने रात्री, घरातलं 3 टाइम कचून खायचा, कट्ट्यावर बसायचा आणि एकच विचार करायचा, म्हशीच्या शेंगात. ध्यानात ठेवा बरं का, म्हशीच्या शेंगात. बरोबर वेळ आमचा मुहूर्त गाठला, ऍक्शन मध्ये उभारलं. बरोबर 12 वाजता म्हैस आली. समोर आल्यावर मुंडकं बरोबर फिट बसलं आणि म्हैस पारायण करत बसली. जय जय सौसम्यद्या. काय झालं मला? काही रड आहे का तुला? मी रड दिसते? काय झालं आता? काय झालं आता? मला सांगा, म्हैस उतरल्यानंतर ह्या जीवाला गोड वाटला का? गोड वाटला असेल का? आमचं राजा भाऊ वारीला आलतो आणि माझ्याकडे दर्शनाला यायला गेलो होतं. तेवढ्यात ते म्हशीचं शेंगा ती म्हाताऱ्याचा अपघात, महाराजाला बोलवलं नाही, तळमळ वाटली, पडदिशी पिशवी खाली ठेवली आणि पळत पळत गेलं. त्या म्हाताऱ्याला त्या पुढचं अडकल्यानं बजेट झालेलं म्हाताऱ्याला बाजूला काढलं आणि आमच्या राजाभाऊने त्याला विचारलं, बाबा जरा तरी विचार करायचा की. कोण म्हणलं? राजाभाऊ. कुणाला म्हणलं? आता म्हातारे सरळ बोलला असं का बुवा? ओय बुवा, कुणाला म्हणताय? जरा विचार करा. या पट्ट्या वाजणार 6 महिने दिवसा, 6 महिने रात्री, एकच विचार, कोणता? म्हशीच्या. मला हसायला येते का नाही? सांगू काही म्हशीचं शिंग कोणतं आहे, म्हातारं कोण आहे, राजाभाऊ कोण आहे? सांगू का? पोटात गोळा उठल की तुमच्या. म्हशीचं शिंग म्हणजे प्रपंचाचं शिंग आहे. ह्या प्रपंचाच्या शिंगामध्ये आपण वयात आल्यानंतर आपल्या बापाला काय म्हणतो? बापू काय 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 मला शिक्षण संस्था टाकतं का? काय करतात? म्हशीच्या मला सांगा, आपलं मुलगा आपल्या बापाने अडकवलेला असतं, बरोबर? आपल्याला सुख झालेलं असतं, दुःख झालेलं असतं. अनुभव काय? तरी सुद्धा आपलं पोरगं वयात आलं की आपण काय करतो? म्हशीच्या. महाराजांनी म्हशीच्या शेंगाचा विचार करायला सांगितलंय का? अरे हाच विचार करा. कोणता? करावया
पूर्ण सांगायची बसते कथा पूर्ण गरज असते का हो म्हणायची गरज असते का आपल्या आईला लेकरू पहिलं पाऊल टाकताना हळू पाऊल टाकायची गरज असते का माता भगिनीनो माता पाऊल मोठं सुद्धा टाकत असते टाकू शकत असते पण टाकते का ती अर्भकाचे महाराज संतांचं हृदय म्हणजे आईचं हृदय महाराज अशी माया असं प्रेम या जगतामध्ये आपल्या आई बाप देखील सुद्धा करू शकत नाही केले उपकार सांगू मी काय अरे बापाने कधी आईची माय जन्मजाते आई बाप देखील एवढे उपकार करणार नाही तेवढे उपकार दादांचे आपल्यावरती महाराज सांगतायत आपण हाच विचार करा कोण दाताराव या पार श्रीमंतांमध्ये तरुण जाण्याचा विचार कशासाठी करायचा आहे आता एक साधा प्रश्न विचारतो आपल्याला अपेक्षा सुखाची आहे का दुःखाची मिळाले का सुख आतापर्यंत काका तुम्ही आता 60च्या पुढे असतात बरोबर कोण 60 असेल कोणी 50 वालांनी असेल बरोबर उभ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत तुम्ही सुखासाठी झटला का दुःखासाठी किती टक्के सुख मिळेल सुख नाही का आपलं द्या सोडून आपला बाप कशासाठी मिळाला आपला आजा कशासाठी मिळाला आजा मेला